नमस्कार. तू ही रे माझा मितवा या सिरियलमध्ये आज आपल्याला पाहायला भेटत आहे एका बिझनेसच्या मीटिंग संदर्भात ईश्वरी अर्णवसोबत बदलापूरला जायला निघते. तिला खूप आनंद होतो. तिच्या क्लाउड किचनसाठी अर्णव सर इतके मदत करताय आणि एका माणसाच्या मदतीने आणखी जास्त आपला बिझनेस वाढू शकतो या उद्देशाने मीटिंगसाठी निघालेले असतात दोघंजणं बदलापूरला जायला. इकडे अजूनही मुली आल्या नाही. किती रात्र होत आली म्हणून काळजी वाटत असते ईश्वरीच्या वडिलांना. आणि मुली येतील हो, काही टेन्शन घेऊ नका असं दिलासा देत तिची आई तिच्या बाबांना समजवत असते. आणि मुली एकदम योग्य मार्गाने काम करताय, अजिबात काळजीचं कारणच नाही असं बोलत असताना तितक्यात तिथे नम्रता येते. नमुताई आपल्या बाबांना पाहून खूप खुश होते. बाबा तुम्ही सरप्राईजच देऊन टाकलं. आणि आई तुला माहिती होतं, तू सांगितलं का नाही का आम्हाला बाबा येणार आहे ते. ती म्हणते अगं मलाच माहीत नव्हतं, त्यांनी आपल्याला सगळ्यांना सरप्राईज दिलं, अचानक येऊन गेले त्याच्यामुळे खूप सरप्राईज वाटलं. त्यातली त्यात नमू कुठे इशू कुठे आहे विचारल्यानंतर नमुताई सांगते की ती अर्णव सरांसोबत क्लाउड किचनच्या एका मीटिंगसाठी गेली आहे, जेणेकरून तिचा बिझनेस मोठा होईल. आणि अर्णव सरांसोबत बदलापूरला गेल्याचं कळल्यानंतर बाबांना टेन्शन येतं. त्यात तिची आई सगळ्यांसमोर बाबांना म्हणते खरं तर अर्णव सर हे खूप चांगले माणूस आहे, मी त्यांना भेटले आहे आणि ते आपल्या इशूला सेफली नेतील, सेफली आणतील यात काहीच शंका नाही. कारण मी त्यांना भेटले, त्याच्यावरनं मला वाटते ते खूप चांगले आहे, अजिबात काळजी करू नका असं म्हणते. आणि नम्रताही म्हणते आई आता खूप उशीर होतो आहे, मला जेवायचं पण आहे, तिला खूप वेळ लागेल, त्यापेक्षा आपण आपलं आवरून घेऊया आणि जेवण करून घेऊ, त्याच्यानंतर ती सरांसोबत येईलच. पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल अर्णवसोबत रस्त्यांनी जात असताना ईश्वरी आणि अर्णवची गाडी बंद पडते. अर्णवला टेन्शन येतं. अर्णव गाडीत स्टार्ट करण्याचा प्रयत्न करत असतो, पण काही केलं गाडी स्टार्ट होत नाही. हे ऐकल्यानंतर तर ईश्वरीला टेन्शनच आणखी जास्त वाटू लागतं. ईश्वरी म्हणते अशी कशी गाडी बंद पडू शकते, तुम्ही माझी चेष्टा करताय का. तर तू म्हणतो नाही गं बाई, चेष्टा कशाला करेन मी, गाडी खरंच बंद पडली आहे, आता चालू होईल की नाही मी बाहेर जाऊन बघतो. ईश्वरीला फार भीती वाटत असते. इथे कोणीही आजूबाजूला दिसत नाही, ना घर ना काही. आणि त्यांचा पाठलाग करत लावण्याने पाठवलेला माणूस त्यांच्या मागावरच असतो. प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक गोष्ट तो त्या लावण्याला सेंड करत असतो. लावण्याचा संताप होत असतो, ह्या फालतू मुलीसाठी एवढा एफर्ट्स का घेतो आहे, एवढी मदत का करतो आहे, तिच्या मागे स्वतःचं कामधंदा सोडून का लागलं आहे, असं ती होऊ देणार नाही. तिने आता विचार केला आहे काहीही करून त्या दोघांना वेगळंच करायला हवं. ती तिच्या माणसाला फोन करते, कुठे आहे म्हणून विचारू लागते. आणि तेव्हा त्याच्याकडनं दोघंजणं सोबत असल्याची बातमी कळल्यावर लावण्याला धक्का बसतो. अजून एवढा वेळ झाला तरी सोबत काय करताय. दोघंजणं एका बदलापूरच्या रस्त्याला जात आहे, कुठे जायचं त्यांना माहीत नाही, पण बदलापूरच्या रस्त्याला त्यांची गाडी बंद पडली हे त्या व्यक्तीने लावण्याला सांगितलेलं असतं. लावण्या टेन्शनमध्ये येते, तिचा संताप होतो. त्या दोघांवरनं एक मिनटही नजर हलवू नको असं म्हणत ती फोन ठेवते. आणि तिला आता काय करावं सुचेना. मग ती वल्लवीला फोन लावून तिकडे काय काय घडते म्हणून सांगू लागते. आणि वल्लवी तिला भेटायला घाईघाईने बोलवून घेते. इकडे गाडी स्टार्ट होईल की नाही म्हणून ईश्वरीला टेन्शन येतं. ती त्यांना म्हणत असते काही करा पण गाडी चालू करा, आपल्याला लवकरात लवकर घरी पोचायला हवं, आई नाही तर काळजी करेल. फोन लावायला घेतला तर दोघांच्याही फोनला त्या ठिकाणी नेटवर्क नसतं, म्हणून त्यांना अजून जास्त टेन्शन वाटू लागतं. नाही ते घर ना काही, गाडी आपली अशी सुमसाम जागेत बंद पडली. ह्या गोष्टीने ईश्वरी खूप घाबरते. पाऊस चालू होतो. ईश्वरी सरांना गाडीत बसा, पावसात कशाला भिजते म्हणून बोलवत असते. ती मोबाईलकडे बघते तर मोबाईल पाण्यात भिजतो. पटकन ती मोबाईल घेते आणि गाडीत निघून जाते. इकडे अर्णव स्वतःचं जॅकेट काढतो, त्या पावसामध्ये भिजू लागतो. ईश्वरीचं काही लक्ष नसतं. ईश्वरी मोबाईल चालू कसं होईल या गोष्टीचं टेन्शनमध्ये असते. पुसून काढते पण मोबाईल काही चालू होईना म्हणून टेन्शन येतं. बाहेर पाहते तर काय, अर्णव पावसात नाचत आहे. आणि लावण्याने पाठवलेली व्यक्ती त्या दोघांचंही शूटिंग करत असते. त्या दोघांच्या प्रत्येक गोष्टीला तो व्हिडिओ शूट करून टिपत असतो. इकडे ईश्वरीला आश्चर्य वाटतं, सर इतके सुंदर नाचताय लहान मुलासारखं, त्यांचंही रूप कधी आपल्याला पाहिलं भेटलं नाही. एवढा मोठा कंपनीचा मालक इतका छोट्याशा मुलासारखा खेळू शकतो पाण्यात, हे पाहून ईश्वरीला खरंच खूप आनंद होतो. आणि अर्णव आपापल्या धुंदीमध्ये खरं तर तो प्रेमात पडला आहे. प्रेमामध्ये पडल्यावर माणूस खरंच काय करू येईल आणि काय नाही याची काही आपण शाश्वती देऊ शकत नाही. तशीच गोष्ट घडली आज. प्रेमात बेधुंदपणे हा आज नाचत आहे.
आणि नाचता नाचता तो ईश्वरीलाही म्हणतो तूही चल, पण ती म्हणते आता काय मी लहान नाही राहिले, लहानपणची गोष्ट वेगळी होती, आता मी नाही भिजणार, मला पावसात भिजली, मी आजारी पडली तर मला नाही यायचं म्हणत ती दरवाजा बंद करते. अर्णव पुन्हा दरवाजा खोलतो आणि तिला हाताला धरून म्हणतो आता असं कुठे लिहिलं आहे का पाऊस पडल्यावर मोठ्यांनी भिजायचं लहान्यांनी भिजायचं, नाही ना, असं काही नसतं, तू तुझ्या मनात काहीही ठरवून ठेवलं आहे. आणि असं म्हणत तो तिचा हात खेचत तिला बाहेर गाडीच्या ओढू लागतो आणि पाणी खेळायला घेऊन जाण्यासाठी हट्ट करतो. त्याच्या हट्टापुढे ईश्वरी हात टेकते आणि त्याच्यासोबत बाहेर येते. ह्या सगळ्या गोष्टींची टिप्पण व्हिडिओ शूट तो व्यक्ती करत असतो आणि अर्णव तिला नाच म्हणत असतो पावसात. ती म्हणते नको, मी नाही, मी काही लहान आहे. पण त्याने समजवल्यानंतर तीही मग पावसात पाण्यात खेळायचं एन्जॉय करायचं म्हणून एन्जॉय करू लागते. दोघंही बेधुंदपणे नाचत असतात. त्यांना कुणाचीही फिकीर नसते कोणी आपल्याला पाहिल काय म्हणेल काय नाही, फक्त पाऊस पडतोय आणि पावसामध्ये बेधुंदपणे दोघंजण इतका सुंदर डान्स करत असतात. खरंच त्या दोघांना पाहून जो व्हिडिओ शूट करतोय त्यालाही खूप छान वाटत असतं. दोघंजण इतकं पावसाला एन्जॉय करतंय हे पाहून तर आणखीनच त्याला छान वाटू लागतं. मग ईश्वरी दमते. ईश्वरी अर्णवला विचारू लागते तुम्ही आज इतके खुश का आहात. तेव्हा त्यालाच खरं कारण सांगता तर येत नाही, तो प्रेमात पडलाय. पण तो तिला म्हणतो का कुणास ठाऊक आजचा पाऊस जरा वेगळा आहे. प्रत्येक गोष्ट आपल्यासाठीच असते ना. पाऊस कधी आपल्याला काय देऊन जाईल सांगता येत नाही. त्याच्या ओंजळीत कोणतं सुख दडले ते आपल्याला माहीत नाही. फक्त आनंद आपण एकमेकांना देऊ शकतो. ओंजळीतल्या पाण्याने स्वतःची ओंजळ भरून पाणी तो ईश्वरीच्या ओंजळीत देतो आणि हेच सुख आहे ना गं. या सुखासाठीच तर आपण एवढं धडपडतोय. आपल्याला कुणाचं निस्वार्थपणे प्रेम मिळणं यालाच तर आनंदाची ओंजळ म्हणायला हवी. असं म्हणत तो तिच्याशी गप्पा मारतो आणि ईश्वरी म्हणते खरंच. आणि मग ती थट्टा मस्करी करत त्याच्या तोंडावरती पाणी उडवू लागते आणि मग म्हणते आता येते ना पावसाची मजा. मग तो हसू लागतो आणि इकडे ईश्वरी स्वतःच्या धुंदीमध्ये छान प्रकारे नाचत असते. अर्णव तिच्याकडे पाहतो, तिथे उभा असतो आणि ही मुलगी किती निस्वार्थ आहे, निरागस आहे, हिच्यात तर कोणीही प्रेमात पडेल. आज मी माझ्या मनातली गोष्ट हिला सांगू का असा विचार तो करू लागतो. परत पुढच्या क्षणाला त्याला त्याचं मन सांगतं जर आपण असं काही सांगितलं आणि तिने त्याला नकार दिला, आपल्यापाशी इतक्या मेहनतीने ती आली आहे, जर आपल्यापासून पुन्हा ती दूर गेली तर नको विचार करत तो तिला प्रपोज करायचं टाळून देतो. नंतर आपल्याला हे पाहायला मिळेल लावण्या फार संतापलेली असते. वल्लवीला सांगते की बघ हे दोघेजण कसे एन्जॉय करताय, दोघंजणं सोबत आहे. माणसं तर हे बघून सगळं संताप होतो आहे. वल्लवीलाही पाहिला मोठा धक्का बसतो. ही मुलगी किती जवळ पोचली अर्णवच्या. हे दोघं जर एकत्र आले तर आपलं काही खरं नाही. आपल्याला लवकरात लवकर पाऊल उचलायला हवं आणि ह्या दोघांना वेगळं करून तुझी तिथे सेटिंग लावायला हवी असं वल्लवीला वाटतं. आणि एका ठिकाणी मदत घेण्यासाठी अर्णव आणि ईश्वरी जातात. अंधार खूप झाले, पाऊस पण चालू आहे. निवारा मागण्यासाठी ते एक ठिकाणी जातात. त्यातली ती आजी म्हणते तुम्ही दोघंजणं मला घरातनं पळून आल्यासारखे वाटतंय. जर तुम्ही दोघं पळून आले असाल तर मी तुमची काही मदत करणार नाही. त्यावेळेला आजीला ईश्वरी सांगते नाही नाही आजी असं काही नाही, आम्ही काही पळून वगैरे आलेलो नाही आणि यांच्यासोबत पळून काय ठरवून पण मी लग्न करू शकणार नाही, नामुमकिन आहे. अर्णवला हे ऐकल्यावर खरं तर खूप वाईट वाटतं. आजीला ती समजून सांगते की आम्ही फक्त काम करतो सोबत, आमचं एकमेकांशी काही नातं नाही आणि अडचणीत आहोत. हे पटवून दिल्यावर आजी दोघांना मदत करायला मग तयार होते आणि स्वतःची साडी म्हातारी ईश्वरीला नेसायला देते. म्हाताऱ्याचं धोतर अर्णवला घालायला देते. ते अर्णवचा लूक पाहून तर इकडे ईश्वरीला फार हसायला येत असतं आणि दोघंही एकमेकाकडे पाहून मान हलवत एकमेकांना चिडवतात. पुढे आपल्याला काय ट्विस्ट पाहायला मिळणार हे तर आपण पाहूयाच. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.